श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटचीच निवड का केली? न सांगितलेला इतिहास, गुप्त गोष्टी. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवताराचा सर्वाधिक आणि शेवटचा काळ अक्कलकोट नगरीत व्यतीत केला. 1856 मध्ये ते तिथे आले आणि 1878 पर्यंत म्हणजे सुमारे 22 वर्षे तिथे राहिले. अक्कलकोट ही केवळ एक संस्थानिक नगरी नव्हती, तर ती स्वामींच्या ब्रह्मांडनायक रूपाचं मुख्य केंद्र बनली. स्वामींनी अक्कलकोटमध्ये प्रवेश करताना सर्वात आधी खंडोबाच्या मंदिरात मुक्काम केला. खंडोबा हे शिवाचं रूप आहे. स्वामींनी हे दाखवून दिले की ते साक्षात शिवस्वरूप आहेत आणि अक्कलकोट हे आता आध्यात्मिक शक्तिपीठ बनणार आहे. अक्कलकोटचे राजे मालोजीराजे भोसले हे अत्यंत सात्विक आणि भक्त पुंडलिक प्रवृत्तीचे होते. एका समर्थ राजाच्या आश्रयाखाली राहून सामान्य जनतेचं कल्याण करणे स्वामींना सोपे होते. राजशक्ती आणि ब्रह्मशक्ती यांचा संगम घडवण्यासाठी त्यांनी हे संस्थान निवडले. अक्कलकोटमध्ये स्वामींचं मुख्य वास्तव्य वटवृक्षाखाली होते. वटवृक्ष हा अक्षय आणि विस्तृत ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या जमिनीला धरून ठेवतात, तसेच भक्तांना मायेचा आधार देण्याचं कार्य स्वामींना तिथून करायचं होते. भौगोलिकदृष्ट्या अक्कलकोट हे अशा ठिकाणी आहे जिथून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा, आंध्र या तिन्ही प्रांतातील भक्तांना येणं सोपे होते. दत्त संप्रदायाचा विस्तार संपूर्ण दक्षिण भारतात करण्यासाठी हे सर्वात मोक्याचं ठिकाण होते. सोलापूर अक्कलकोट हा परिसर त्या काळी अत्यंत कोरडा आणि दुष्काळी होता. स्वामींना हे सिद्ध करायचं होते की जिथे ईश्वरी सत्ता असते तिथे निसर्गही नमतो. स्वामींच्या वास्तव्याने या शुष्क भूमीत भक्तीची गंगा प्रवाहित झाली. भक्तांना अभय देणारे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे सर्वात शक्तिशाली वचन स्वामींनी अक्कलकोटच्या भूमीतच जगाला दिले. कलियुगातील माणसाला सर्वात जास्त गरज धैर्याची होती आणि अक्कलकोट हे निर्भयतेचं केंद्र बनले. गाणगापूर किंवा वाडीमध्ये कडक सोवळे ओवळे पाळावे लागते, पण अक्कलकोटमध्ये स्वामींनी सहज भक्ती शिकवली. गरीबातील गरीब माणूसही तिथे स्वामींच्या जवळ जाऊ शकत होता. ही सुलभता निर्माण करण्यासाठी त्यांनी अक्कलकोट निवडले. स्वामी हे दत्तात्रेयांचं तिसरे अवतार मानले जातात. श्रीपाद श्रीवल्लभ, पीठातूर, नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर यांच्यानंतर अक्कलकोटमध्ये स्वामींनी आपल्या अवताराचं पूर्णत्व प्रकट केले. ही साखरी पूर्ण करण्यासाठी हे स्थान महत्त्वाचं होते. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सानिध्यात अनेक महान सिद्ध पुरुष, उदाहरणार्थ बाळप्पा महाराज, सोळप्पा महाराज, स्वामीसूत इत्यादी घडले. स्वामींना अशा एका प्रयोगशाळेची गरज होती जिथे ते आपल्या शिष्यांना पारस बनवू शकतील. असे मानले जाते की अक्कलकोटमध्ये स्वामींच्या एका कटाक्षाने मृत्यूच्या दारात असलेला माणूसही परत येत असे. कर्माचा हिशोब क्लिअर करण्यासाठी अक्कलकोटची ऊर्जा अत्यंत प्रखर आहे. स्वामी अक्कलकोटमध्ये राजाधिराज म्हणून राहिले, पण त्यांचं मन पूर्णपणे विन्मुख होते. जगाला हे शिकवायचं होते की सर्व सुख वैभवात राहूनही अलिप्त कसे राहावे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अक्कलकोट हे अशा ग्रहीय स्थितीवर स्थित आहे जिथे शनी आणि राहूचा प्रभाव स्वामींच्या तेजाने शून्य होतात. दुःखार्थ भक्तांना ग्रहांच्या जाचातून सोडवण्यासाठी त्यांनी ही भूमी निवडली. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत. माणुसकी हाच खरा धर्म आहे हे सांगण्यासाठी स्वामींनी ही सर्वसमावेशक नगरी निवडली. अक्कलकोटमधून स्वामींनी आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या दिशांना पाठवले. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भ ही आध्यात्मिक फ्रँचायझी सुरू करण्यासाठी अक्कलकोट हे हेड ऑफिस होते. स्वामींना माहीत होते की त्यांना याच भूमीत विश्राम घ्यायचा आहे. अक्कलकोटची माती इतकी पवित्र आहे की ती स्वामींच्या योगशक्तीचा भार पेलू शकत होती.
म्हणून त्यांनी तिथेच समाधी घेण्याचं ठरवले. स्वामींनी अक्कलकोट सोडताना सांगितले होते, मी गेलो असं समजू नका, मी जिवंत आहे. हे अस्तित्व आजही अक्कलकोटच्या कणाकणात जाणवते, कारण त्या भूमीला स्वामींनी आपल्या श्वासाने अमर केले आहे. अक्कलकोट म्हणजे भक्तांचा आधार, जिथे साक्षात स्वामींचा आहे दरबार. अक्कलकोटची गादी ही छत्रपती भोसले घराण्याशी संबंधित आहे. स्वामींना अशा एका घराण्याला आणि स्थानाला आशीर्वाद द्यायचा होता, ज्याला शौर्याचा इतिहास आहे. राजसत्ता जेव्हा धर्मसत्तेच्या पायाशी झुकते, तेव्हाच प्रजेचे कल्याण होते हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी या रयतेच्या राजाची नगरी निवडली. स्वामी राजवाड्यात राहू शकले असते, पण त्यांनी चोळप्पासारख्या एका साध्या भक्ताच्या घराची निवड केली. स्वामींना हे दाखवायचे होते की देव महालात नाही तर भावात असतो. पांडित्यापेक्षा आणि श्रीमंतीपेक्षा साधी भोळी भक्ती त्यांना अधिक प्रिय आहे. हा संदेश देण्यासाठी त्यांनी अक्कलकोटमधील एका साध्या घराची निवड केली. स्वामींनी अक्कलकोटमध्ये अन्नदानाला सर्वोच्च महत्त्व दिले. माझ्या दरबारातून कोणीही उपाशी जाणार नाही, हे वचन त्यांनी तिथे सिद्ध केले. आजही अक्कलकोटमध्ये कितीही मोठी गर्दी झाली तरी प्रत्येकाला पोटभर प्रसाद मिळतो. या अक्षय पात्र ऊर्जेची पेरणी करण्यासाठी त्यांनी ही भूमी निवडली. आध्यात्मिक जाणकारांच्या मते अक्कलकोटमधील वटवृक्षाचा परिसर हा एका विशिष्ट मॅग्नेटिक ग्रेडवर, चुंबकीय रेषांवर स्थित आहे. येथील जमिनीतील स्पंदने मानवी मेंदूतील पिनियल ग्लँडला म्हणजेच तिसरा डोळ्याला सक्रिय करण्यासाठी अत्यंत पूरक आहेत. साधकांना ध्यान लवकर लागावे यासाठी स्वामींनी हे नैसर्गिक पॉवर स्टेशन निवडले. अक्कलकोट हे असे स्थान बनले जिथे हिमालयातील दिगंबर संन्यासीही येत आणि संसाराने गांजलेले सामान्य लोकही. स्वामींनी या दोन टोकांच्या जगाला एकत्र आणले. संसारात राहूनही अलिप्त कसे राहावे याची प्रात्यक्षिके त्यांनी अक्कलकोटच्या दरबारात रोज करून दाखवली. अक्कलकोटमध्ये स्वामी अनेकदा विचित्र वागत किंवा शिव्या देत. यामागे एक मोठे रहस्य होते. स्वामी त्या भक्ताच्या प्रारब्धातील कठीण कर्माचा हिशोब त्या क्षणी चुकता करत असत. मी तुझे मरण टाळले असे म्हणणारे स्वामी केवळ तिथेच पाहायला मिळाले. भक्तांचे कर्मबंधने कापण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्याची जागा म्हणून त्यांनी अक्कलकोट निवडले. अक्कलकोट हे सीमावर्ती भागात असल्याने तिथे मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा आणि संस्कृतींचा संगम आहे. स्वामींना भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडचा मानवता धर्म प्रस्थापित करायचा होता. दोन राज्यांना जोडणाऱ्या या दुव्यावर बसून त्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. स्वामींनी समाधी घेताना म्हटले होते, मी गेलो असं समजू नका, मी या वटवृक्षात आहे, मी अक्कलकोटमध्येच आहे. त्यांनी हे स्थान निवडले कारण इथली माती आणि इथले वातावरण स्वामींच्या सूक्ष्म देहाची ऊर्जा सामावून घेण्यास सक्षम आहे. आजही अक्कलकोटमध्ये गेल्यावर स्वामींच्या श्वासाचा भास होतो. तो या भूमीच्या रिटेन्शन पॉवरमुळे, ऊर्जा साठवण्याच्या शक्तीमुळे. अक्कलकोटची वारी म्हणजे साक्षात परब्रह्माची स्वारी. श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर हे बी होते. नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर हे वृक्ष होते आणि श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट हे त्या वृक्षाचे पूर्ण फळ आहे. स्वामींनी अक्कलकोट निवडले कारण त्यांना दत्त परंपरेतील निर्गुण आणि सगुण या दोन्ही अवस्थांचे पूर्णत्व एकाच ठिकाणी सिद्ध करायचे होते. हे स्थान दत्त संप्रदायाचा सर्वोच्च कळस मानले जाते. आध्यात्मिक जाणकारांच्या मते अक्कलकोटच्या हद्दीत प्रवेश करताच कलियुगाचा नकारात्मक प्रभाव क्षीण होऊ लागतो. स्वामींनी हे स्थान निवडले कारण त्यांना भक्तांसाठी असे एक अभय केंद्र निर्माण करायचे होते, जिथे कलियुगातील अधर्म आणि भीतीचा लवलेशही पोचणार नाही. आजही तिथे गेल्यावर जाणवणारी पॉझिटिव्हिटी
याच आध्यात्मिक कवचाचा पुरावा आहे. अक्कलकोटची जमीन ही सुवर्णभूमी मानली जाते. स्वामींच्या वास्तव्यामुळे येथील वास्तू इतकी शुद्ध झाली आहे की येथील नुसत्या दर्शनाने पत्रिकेतील 7.5 किंवा राहू केतूचे जाचक प्रभाव कमी होतात. स्वामींनी हे स्थान भक्तांच्या प्रारब्ध कर्मातील अडथळे दूर करणारे मॅग्नेटिक हब म्हणून निवडले. ज्याप्रमाणे अंतराळातील ब्लॅक होल सर्व गोष्टी स्वतःकडे खेचून घेते, तसेच अक्कलकोटची भूमी भक्तांचे दुःख, नैराश्य आणि नकारात्मक विचार स्वतःकडे खेचून घेते. स्वामींनी ही जागा निवडली कारण इथली माती भक्तांच्या मानसिक वेदना शोषून घेण्यास सक्षम आहे. तिथून बाहेर पडताना भक्त नेहमी हलका होऊनच बाहेर पडतो. स्वामींनी अक्कलकोटमध्ये केवळ चमत्कार केले नाहीत, तर त्यांनी बाळप्पा, चोळप्पा आणि स्वामीसूत हरिभाऊ यांच्या माध्यमातून गुरु शिष्य नाते कसे असावे याचे धडे जगाला दिले. स्वामींना अशा एका प्रयोगशाळेची गरज होती, जिथे ते सर्वसामान्यांना साधना कशी करावी हे प्रत्यक्ष शिकवू शकतील. अक्कलकोट हे स्वामींचे आध्यात्मिक विद्यापीठ होते. अक्कलकोटमधील स्वामींचा अंगारा आणि तिथल्या पादुका आजही हजारो लोकांचे व्याधी मुक्त करत आहेत. स्वामींनी हे स्थान निवडले कारण त्यांना तिथे आपली प्राणशक्ती अशा प्रकारे साठवून ठेवायची होती, जी त्यांच्या शारीरिक अनुपस्थितीतही भक्तांना आरोग्य आणि मानसिक बळ देत राहील. हा अंगारा आजही स्वामींच्या आशीर्वादाचा कण मानला जातो. अक्कलकोटमध्ये स्वामींनी जात, पात आणि धर्माच्या भिंती पाडून टाकल्या. स्वामींना हे सिद्ध करायचे होते की आत्मा एकच आहे. भारताच्या सामाजिक ऐक्यासाठी स्वामींनी अक्कलकोट ही सर्वसमावेशक नगरी आपली कर्मभूमी म्हणून निवडली. शेवटचे आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे स्वामींनी अक्कलकोट सोडताना दिलेले वचन, आम्ही कोठेही गेलो नाही, आम्ही येथेच आहोत. स्वामींनी हे स्थान निवडले कारण इथल्या वातावरणात त्यांनी आपला श्वास आणि चैतन्य कायमचे विलीन केले आहे. अक्कलकोट हे भक्तांसाठी एक थेट पोर्टल आहे, जिथून ते आजही स्वामींशी संवाद साधू शकतात. अक्कलकोटची माती जिथे साक्षात परब्रह्माची नाती. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.